Okay. In last lecture, we covered practical number 6. Now, in this lecture, we will cover this practical number 7 and 8. Okay. Practical number 7 and 8. It is related with develop a program for implementation of implicit typecasting in Java. Okay. Implicit typecasting. So, first of all, आपल्याला टाइप कास्टिंग म्हणजे काय ते माहित पाहिजे. त्याच्या अगोदर आपल्याला डेटा टाइप कोणते कोणते आहेत जावामध्ये ते माहित पाहिजे, राईट. So data type in Java, here this table shows different data types with its default value and default size. Means what? ज्यावेळी आपण डेटा टाइप क्रिएट करणार आहोत त्याचे व्हेरिएबल, त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते जोपर्यंत युजर सेट करत नाहीये तोपर्यंत, आणि डिफॉल्ट साईज काय असते ती इथे दिलेली या टेबलमध्ये. सो हिअर बुलियन डिफॉल्ट व्हॅल्यू इज फॉल्स अँड इनिशियल साईज इज 1 bit. Char default value is /u 4 times 0. Default size is 2 byte. Byte size is 1 byte. Short 2 byte. Integer 4 byte. Long 8 byte. Float 4 byte and double 8 byte अशी साईज आहे. तर काय होतं कधी कधी की सपोज मी इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केला तर त्याची व्हॅल्यू मी लॉंग मध्ये स्टोअर करू शकतो, राईट, बिकॉज साईज ऑफ लॉंग इज लार्जर. बट काय होईल जर मी अपोजिट केलं तर लॉंगचा व्हेरिएबल क्रिएट केला आणि त्याची व्हॅल्यू मी इंटिजर व्हेरिएबलला जर असाइन करत असेल तर त्यावेळी काय होणार आहे, व्हॅल्यूचा लॉस होणार आहे. बिकॉज इंटिजरची साईज 4 बाईट आहे आणि आपण काय करतोय 8 बाईटचा डेटा 4 बाईट मध्ये ट्रान्सफर करण्याचा ट्राय करतो. याच्यावरून दोन टाइप्स आहेत टाइप कन्व्हर्जनचे, आपण बघूया. सो टाइप कन्वर्जन and typecasting means what? Assigning a value of one type to a variable of another type is known as typecasting. In Java, typecasting is classified into two types. There are two types mainly. In this practical, we will see automatic conversion, or it is called as widening casting or implicit casting. There are two types. Second type is narrowing or explicit type conversion. So first type is done by automatically by our Java compiler, and second type we have to perform this second type in our program. So user can perform second type and Java compiler can perform first type. Means it is automatic. That's why it is called as automatic conversion. Okay. तर टाइप कन्व्हर्जन किंवा टाइप कास्टिंग म्हणजे काय, आपण इथे बघूया एक एक्झाम्पल. Okay, suppose here I declare integer variable integer a having value suppose 1020. Okay, and here I declare one variable as long L. Okay, so now size of long is larger than integer, right? Long is larger than integer according to size. मग काय, सपोज मी नेक्स्ट कोड केला L इज इक्वल टू A. सो आता ए चा डेटा टाइप काय आहे, इंटिजर, आणि लॉंगचा काय आहे, लॉंग. एल चा काय आहे, लॉंग. सो 1020 व्हॅल्यू एल मध्ये डायरेक्टली ॲज इट इज स्टोर्ड होईल. तर तिथे कोणतीही व्हॅल्यूचा लॉस होणार नाही, बिकॉज इट कॅन होल्ड स्मॉलर डेटा टाइप इन टू इट, राईट. म्हणजेच काय, ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन मध्ये काय होतं की स्मॉलर डेटा टाइप, स्मॉलर साईजचा डेटा टाइप आपण लार्ज साईजच्या डेटा टाइप मध्ये स्टोअर करत असतो. याच्याच अपोजिट सेकंड टाइप आहे, तो आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला बघणार आहोत. सो हे कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला म्हणतात टाइप कास्टिंग. ओके, टाइप कास्टिंग समजलं का सगळ्यांना? हो सर. Yes, sir. ओके, नाउ नेक्स्ट इज ऑटोमॅटिक कन्व्हर्जन. फर्स्ट टाइप कोणता आहे आता, ऑटोमॅटिक कन्व्हर्जन, राईट. ऑटोमॅटिक कन्व्हर्जन. आता इथे डायग्राम आपल्याला दिसते. ऑटोमॅटिक कन्व्हर्जन, त्यालाच दुसरं नाव आहे वाइडनिंग कास्टिंग किंवा इम्प्लिसिट कास्टिंग. म्हणजे एक्झामला कसंही नाव आलं तरी अर्थ एकच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. देर आर 3 नेम्स, ऑटोमॅटिक, वाइडनिंग अँड इम्प्लिसिट, सेम मिनिंग. मग इथे हे काय सांगते, डायग्राम ही लक्षात ठेवायची.
बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट, डबल. म्हणजे काय, तुम्ही बाईटचा डेटा डबल मध्ये स्टोअर करू शकता, फ्लोट मध्ये, लॉंग मध्ये, इंट मध्ये, शॉर्ट मध्ये. कारण सगळ्यांचा काय साईज बाईट पेक्षा लार्जेस्ट आहे. तर शॉर्ट मध्ये असलेली व्हॅल्यू आपण इंट, लॉंग, फ्लोट, डबल मध्ये स्टोअर करू शकतो. इंट व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण लॉंग, फ्लोट, डबल मध्ये स्टोअर करू शकतो. लॉंग व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण फ्लोट आणि डबल मध्ये स्टोअर करू शकतो, आणि फ्लोटची व्हॅल्यू आपण डबल मध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो. म्हणजे या टाईपने, या वेने आपण स्टोरेज करू शकतो. ओके. अपोजिट गेला तर तो सेकंड टाईप आहे. ओके. आपण आता हा पहिला टाईप बघतोय, ऑटोमॅटिक कन्व्हर्जन. तर हे जावा स्वतःच करणार आहे. तुम्हाला फक्त व्हॅल्यूज असाइन करायचे. सो when one type of data is assigned to another type of variable, an automatic type conversion will take place if the following two conditions are met. कधी? The two types are compatible. Compatible म्हणजे काय? दोघांची साईज एकतर सेम पाहिजे, किंवा ज्यामध्ये तुम्ही डेटा असाइन करणार आहे त्याची साईज लार्जेस्ट पाहिजे. म्हणजे जो होल्ड करणारे डेटा destination type is larger than source type. These are the two conditions. Okay. So here this is the program. Here I will, okay, just check here. Okay, here this is the program. We will compile and execute. Okay, Notepad plus plus. Here my program name is A. Okay. Then inside main method, here I declare integer variable I with value 100. Then here आता इथे काय केलंय, व्हेरिएबल आय ची जी व्हॅल्यू आहे इंटिजर, ती मी कुणाला असाइन करतोय, लॉंग व्हेरिएबलला, म्हणजे एल या व्हेरिएबलला असाइन करतोय. नंतर एल ची व्हॅल्यू मी एफ या व्हेरिएबलला असाइन करतोय. ओके. देन मग आपण प्रत्येकाची व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे, आय, then float, and then long. So this is automatic कास्टिंग. नो एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग रिक्वायर. एक्सप्लिसिट म्हणजे काय, युजरला स्वतः प्रोग्राम मध्ये सांगावं लागेल की हे टाईप कास्टिंग परफॉर्म करा. तर इथे आपल्याला तसं काही सांगावं लागत नाहीये. जावा ऑटोमॅटिक इंटिजर मध्ये आय ची जी व्हॅल्यू आहे ती लॉंग व्हेरिएबलला असाइन करेल, लॉंग व्हेरिएबल एल ची व्हॅल्यू फ्लोट व्हेरिएबलला असाइन करेल, आणि इथे आपण त्या व्हॅल्यूज प्रिंट केलेल्या आहेत. आता मेन व्हॅल्यू काय आहे इंटिजर व्हेरिएबलची, 100. तर ती 100 एल ला स्टोअर होईल. लॉंगची साईज जास्त आहे, सो 100 ॲज इट इज स्टोअर होतील. फ्लोटची आणि लॉंगची साईज सेमच आहे, सो यामध्ये पण ॲज इट इज साईज म्हणजे 100 स्टोअर होतील, पण त्याच्यानंतर फ्रॅक्शनल पार्ट येईल 0.00, कारण फ्लोट आणि डबल मध्ये काय असतो, फ्रॅक्शनल पार्ट, बट व्हॅल्यू रिमेन्स सेम. सो हियर I will compile this program. Just check. Okay. Java C a.java Java A. Okay, here values are printed. Int value is 100, that is value of I variable. Long value of L variable is 100, and also float value is 100.0 because fractional part. But value सगळ्यांमध्ये सेमच स्टोअर झाली जी आपण आय व्हेरिएबलला असाइन केली होती. म्हणजे जावाने काय केलेलं आहे, ऑटोमॅटिक कन्व्हर्जन केलेलं आहे. म्हणजे इंटिजरची व्हॅल्यू ऑटोमॅटिक लॉंगला पास केली, लॉंगची व्हॅल्यू ऑटोमॅटिक फ्लोटला पास केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा कोड लिहिण्याची गरज नसते. सो इट इज कॉल्ड ॲज ऑटोमॅटिक टाईप कास्टिंग or implicit typecasting or widening typecasting. So this is the program and this is the output. So now next, so here we perform this typecasting
program. Okay, then now here list different data types according to storage capacity. Okay, so here already I shown you one slide that contains answer. Okay, answer of first question is data type, default value and default size. Okay, you have to write default size along with data type. So here short having 2 bytes, long having 8 bytes, double having 8 bytes. ओके, आणि डिफॉल्ट व्हॅल्यू पण त्यांच्या इथे दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही व्हॅल्यू जर असाइन केलेली नसेल आणि प्रिंट करत असाल, सो इट विल प्रिंट दॅट व्हॅल्यू. So this is the answer of first question. Then now next question is second, state need of typecasting. Okay, state need of typecasting. Answer of this here, meaning of typecasting is need of typecasting is assigning a value of one type variable of another type. That's why we need a typecasting. Means what? I want to assign integer variable value to long variable value, then we can perform typecasting. Means in typecasting we can assign one data type variable value to another data type. The next one is third, state the data types to which boolean data type is implicitly casted. ओके, आता त्यांनी थर्ड क्वेश्चन काय विचारलेला आहे की बुलियन डेटा टाइप इम्प्लिसिट कास्ट करता येतो का. ओके, तर आपण प्रोग्राम मध्येच बघूया. सो हियर आय डिक्लेअर वन बुलियन व्हेरिएबल आणि इनिशियल व्हॅल्यू ऑफ बुलियन व्हेरिएबल इज डिफॉल्ट, राईट. बुलियन सपोज ए, boolean a, suppose its value is true. Okay, and here I declare one variable integer I is equal to b, sorry, integer I is equal to a. Just check what will happen. CLS, okay, here error is occurred because it is incompatible type. boolean मध्ये काय स्टोअर होतं, ट्रू किंवा फॉल्स, बरोबर आहे. मग तुम्ही इंटिजर मध्ये नंबर व्हॅल्यू स्टोअर होईल, लॉंग, फ्लोट, डबल मध्ये पण नंबर व्हॅल्यू स्टोअर होतात. तर बुलियन डेटा टाइपला सपोर्ट करणारा डेटा टाइप जावा मध्ये अवेलेबल नाही. सो आन्सर इज there is no data type available which can hold boolean data type value. Okay, no any data type available. Write two examples of implicit typecasting. तर आपण जी डायग्राम बघितली ही, त्याच्यावरून तुम्ही आन्सर्स लिहू शकता. म्हणजे बाईटचे व्हॅल्यू तुम्ही इंटला देऊ शकता. सो माय फर्स्ट एक्झाम्पल इज like this. Suppose here I declare question number 4, integer I is equal to 100, and here and I create one byte variable, byte b is equal to 50. Okay, here I create another variable short, s is equal to b. आता शॉर्टची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू शॉर्टला जाऊ शकते, बाईटची व्हॅल्यू. देन हियर आय डिक्लेअर वन लॉंग व्हेरिएबल, लॉंग k इज इक्वल टू आय, आणि इंटिजरची व्हॅल्यू लॉंगला असाइन होऊ शकते. सो दीज आर द टू एक्झाम्पल्स, फर्स्ट वन अँड सेकंड वन. ओके, means byte to short and integer to long. So this is the answer of fourth question. Then now next we will check. Here program code is given. Already we completed this program in example. That is here value of I is 100 and I is assigned to L. Now L becomes 100 also, right? Value of L assigned to F. Now F becomes 100.0, right? Because it contains fractional part. So output of this, first it prints message int value, and value of I variable is 100. Then long value, and long value is also 100, and float value, and float value is also 100.0. Okay, the next is
character C char ch इज इक्वल टू सी. त्यांनी कॅरेक्टर व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि सी व्हॅल्यू दिली आहे. नम व्हेरिएबल डिक्लेअर केलाय 88 व्हॅल्यू दिली. आता बघा त्यांनी नंतर काय म्हटलंय की नम मध्ये जी व्हॅल्यू आहे 88 ती कॅरेक्टर व्हेरिएबलला असाइन करायची, म्हणजे सी एच ची जी सी व्हॅल्यू आहे त्याच्या जागे 88 स्टोअर्ड करायचे आहे. आता हे कम्पॅटेबल डेटा टाईप आहेत का? नो. बघा इथे एरर येईल, दिस इज इनकम्पॅटेबल टाईप. So here I declare right char ch is equal to c and integer num is equal to 88, sorry 88, and here assign value to ch of num. Then just check, save this program and compile it now. cls compile. Now it will show error, right? Because this is incompatible type. You cannot assign number value to character data type, right? Integer value to character. So it is incompatible type. So it prints an error message. Error. Okay. Write a program to implicitly typecast lower range data type to larger storage size data type. Means integer to long you can perform. Okay, so here I use 1. Suppose byte variable मी डिक्लेअर केला. बाईट पण डेटा टाइप असतो. बाईट रेंज काय 256 पर्यंत असते. सो हियर आय असाइन व्हॅल्यू 100 and then here integer I, then here long I, long K. Okay, and here I assign, when I is declared that time we assign value of B. So byte ची व्हॅल्यू integer ला गेली. Then next value of I, integer ची value byte ला, and then here I can print value of long data type. System dot out dot println, here I will print K. Now save. Just check here, cls clear. Okay, I will run this Java. Okay. So here 100 is printed, right? Long value आपण प्रिंट केलेली. मग मी पहिल्यांदा काय केलंय, बाईट व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याला व्हॅल्यू दिली 100. 100 is copied into integer variable, and here I assign integer value to long variable, and here I print long variable value. So this is the answer of this question. Okay, next. Okay, so this practical is completed. Practical number 7 and 8.